अकलूज नगर परिषदेच्या निवडणूक निकालानंतर आता नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक पदभार कधी घेतात, उपनगराध्यक्ष कोण होणार, कोणाला कोणती खाती मिळतात याच्याकडे अकलूजकरांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षा या जनतेतून निवडल्या गेल्या असल्यामुळे त्या पदाचा आता विषय संपला आहे. आता उपनगराध्यक्ष व नगर परिषदेचा मुख्य आर्थिक कणा असलेली स्थायी समिती कोणाला मिळते याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली. त्याचबरोबर आरोग्य, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, विद्युत, शिक्षण, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, कर, उद्यान, नगरनियोजन, बाजार, अतिक्रमण, आपत्ती व्यवस्थापन यांच्यावर कोणाची निवड केली जाते, कोणाला कोणती खाती मिळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच 5 स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागते हाही उत्सुकतेचा विषय आहे. 2021 साली अकलूज नगर परिषदेची स्थापना झाली, पण निवडणुका न झाल्यामुळे प्रशासकाचे राज्य होते. गत 4 वर्षापासून 4 प्रशासक बदलून गेले, त्यामुळे म्हणावे तसे कामकाज झालेच नाही. शहरातील अनेक विकास कामे खोळंबून राहिली आहेत. आता नगरसेवकांच्या निवडी पार पडल्यामुळे हे नूतन कारभारी पदभार कधी स्वीकारतात आणि कामकाजाला कधी सुरुवात करतात याची लोक वाट पाहत आहेत. निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार पहिल्या वर्षात किती कामे मार्गी लागतात याकडे अकलूजकरांचे डोळे लागले आहेत.